Hello students, ninth standard, subject English. Today we are going to learn the definitions of word, phrase, clause and sentence in a language study, page number 76. So you have to listen carefully and try to understand. मित्रांनो, आपण आज नववी इंग्रजी लँग्वेज स्टडीमधील भाग अभ्यासणार आहोत. प्रश्न 6वा भाग पान नंबर 76 वरती तुमच्यासमोर आहे. रीड रिफर टू द लँग्वेज स्टडी पेजेस अँड रीड द फॉलोइंग एंट्रीज. वर्ड, फ्रेज, clause and sentence. These are the different terms. B. A phrase is a meaningful group of words. Read the following phrases. बघा, फ्रेज म्हणजे या ठिकाणी दिलेला आहे की त्याची व्याख्या दिली. फ्रेज इज अ मिनिंगफुल ग्रुप ऑफ वर्ड्स. मिनिंगफुल अर्थपूर्ण, ग्रुप समूह. मिनिंगफुल ग्रुप अर्थपूर्ण समूह. कशाचा? ऑफ वर्ड्स. शब्दांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे फ्रेज. त्याला आपण वाक्यप्रचार म्हणतो. रीड द फॉलोइंग फ्रेजेस. आता खाली दिलेल्या फ्रेजेस बघा. द वाईज ओडिसस, ए ग्रेट हॉर्स ऑफ वूड, ए स्किलफुल इंजिनियर, the greatest heroes, the secret of opening and shutting the entrance, on the seashore outside the walls, in the darkness, watching for the return of the fleet, and part of their strong wall. So these all are the phrases. हे सगळे काय आहेत? वाक्यप्रचार आहेत. राईट 3 फ्रेजेस ऑन युअर ओन. तर तुम्ही स्वतःच्या 3 फ्रेजेस या ठिकाणी पुस्तकामधून लिहायचे आहेत. देन ऑल द अबोव फ्रेजेस आर पार्ट ऑफ सेंटेन्सेस. आता वर दिलेले ज्या फ्रेजेस आहेत हे काय आहे? इट इज अ पार्ट ऑफ ए सेंटेन्सेस. हा वाक्याचा एक भाग आहे. दे डू नॉट फॉर्म ए कम्प्लीट सेंटेन्स बाय देमसेल्व्स. आता हा वाक्याचा काही भाग असल्यामुळं वाक्याचा तो भाग आहे एक, पण हा भाग जर आपण वेगळा काढला तर ते वाक्य होऊ शकतं का? नाही होऊ शकत. इट कॅनॉट, इट डू नॉट कम्प्लीट सेंटेन्स बाय देमसेल्व्ह. ते स्वतः वाक्य तयार करू शकत नाही. ए सेंटेन्स एक्सप्रेसेस ए कम्प्लीट आयडिया. पूर्ण जर वाक्य असेल तर ते काय करेल? एक अर्थपूर्ण असा बोध तो देईल, अर्थ देईल ते वाक्य. यू नो दॅट इट हॅज ए सब्जेक्ट अँड प्रिडिकेट. आणि याला कर्ता आणि कर्म असतो. ए सेंटेन्स हॅज ॲटलिस्ट वन फिनाईट वर्ब इन इट. पण वाक्य असण्यासाठी त्या ठिकाणी एक वर्ब असायला लागतो. रीड द फॉलोइंग एक्झाम्पल्स. फॉर एक्झाम्पल पहा. द टेंट्स हॅड बीन बर्न्ड. आता हे वाक्य आहे. द टेंट्स हॅड बीन बर्न्ड. The shore was deserted. The Greek ships had all gone. तर ही 3 वाक्य आहेत. राईट 3 sentences using your own ideas. तर या 3 म्हणजे हा सुद्धा काय, हे वाक्य सुद्धा काय असतं? शब्दांचा समूह असतो. पण कसा? अर्थपूर्ण शब्दांचा समूह असतो. फ्रेज पण वाक्याचा अर्थपूर्ण समूहच असतो. पण फ्रेजमध्ये तुम्हाला फिनाईट वर्ब नसेल. लक्षात आहे का? आणि त्याला सेपरेट जर तुम्ही वाक्याचा हा भाग आहे फ्रेजमध्ये आणि तो जर आपण सेपरेट लिहिला तर त्याला त्या वाक्याला अर्थ राहत नाही. ते वाक्य अर्थपूर्ण नसतं. म्हणजे अर्थपूर्ण होण्यासाठी आपल्याला वाक्यामध्ये क्रियापद असायला लागतं. तर ही जशी 3 वाक्य दिलेली आहेत. द टेंट्स हॅड बीन बर्न्ड, द शोर वॉज डेझर्टेड अँड द ग्रीक शिप्स हॅड ऑल गॉन. या पद्धतीची आणखीन तुम्हाला काही आयडियाज आहेत का, किंवा तुमच्याकडे काही वाक्य असतील तर ते तुम्ही लिहायचे आहेत. पुढे बघूया.
When we read the story of the fall of Troy, we see that there, we see that here or elsewhere, many sentences express two or more complete ideas linked together. For example, when the Trojans dragged him out, the man pretended to be very frightened of them. बघा खाली काही वाक्य दिलेली आहेत. When we read the story of fall of Troy, जेव्हा आपण ही स्टोरी वाचू फॉल ऑफ ट्रॉयची, तेव्हा we see that आपल्या लक्षात येतं की हिअर मेनी सेंटेन्सेस आर एक्सप्रेस 2 or 3 कम्प्लीट आयडियाज. हे बरेचसे शब्द वाक्य असे आहेत की जे 2 किंवा 3 आयडियाज सांगतात लिंक्ड टुगेदर. फॉर एक्झाम्पल, when the Trojans dragged him out, the man pretended to be very frightened of them. When the Trojan dragged him out, the man pretended to be very frightened of them. आता हे 2 वाक्य आहेत आणि ह्या 2 वाक्यांचा अर्थ वेगवेगळा आहे. They wanted also to kill me and offer me as a sacrifice to the sea god, but I escaped and hid myself there. Next one. In the darkness, the fleet sailed back, and the leading ship, which was Agamemnon's, bore a red light high on its mast. See, all these sentences consist of clauses. ते या दिलेल्या वाक्यामध्ये काय की क्लॉजेस आहेत. ए क्लॉज हॅज अ सब्जेक्ट अँड अ वर्ब. बघा पण बघितलं आता फ्रेज, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचे क्लॉज. क्लॉज काय असतं? द क्लॉज हॅज अ सब्जेक्ट अँड वर्ब. क्लॉजला सब्जेक्ट असतो, कर्ता असतो आणि क्रियापद पण असतं, वर्ब पण असतं. सम क्लॉजेस कॅन स्टँड बाय देमसेल्व्स ॲज अ कम्प्लीट सेंटेन्स. आणि हे काही क्लॉजेस जे आहेत हे स्वतः एक वाक्य असू शकतात. लक्षात आलं ना? म्हणजे क्लॉजेस हे एक वाक्य बनवू शकतात. हे काही क्लॉजेस त्याच्यामध्ये आता बघितलं आपण की मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज असतं. मेन क्लॉज जे असतं ते आपलं एक वाक्य बनवू शकतं, पण सबऑर्डिनेट क्लॉज जे आहे ते वाक्य बनवू शकत नाही. ते दुसऱ्यावरती अवलंबून असतं, त्याच्यामुळं त्याला सबऑर्डिनेट म्हटलं जातं. तर मेन असतो त्याचं एक वाक्य सेपरेट होऊ शकतं, पण सबऑर्डिनेट क्लॉजचं एक सेपरेट वाक्य होऊ शकत नाही, कारण ते सबऑर्डिनेट क्लॉज जे आहे ते मेन क्लॉजवर अवलंबून असतं. त्याच्याबरोबर जर मेन क्लॉज आलं तरच सबऑर्डिनेट क्लॉजला अर्थ लागतो, अन्यथा सबऑर्डिनेट क्लॉज हे वाक्य होऊ शकत नाही. बरोबर? बघा, द मॅन, फॉर एक्झाम्पल बघा, द मॅन प्रिटेंडेड टू बी फ्रायटन्ड ऑफ देम, बट सम क्लॉजेस डू नॉट मेक कम्प्लीट सेन्स बाय देमसेल्व्स. बघा इथं दिलेलं आहे द मॅन प्रिटेंडेड टू बी व्हेरी फ्रायटन्ड. एवढं वाक्य जर आपण घेतलं, पूर्ण वाक्य बघा पहिल्यातलं, वेन द ट्रोजन्स डॉग्ड हिम आउट, द मॅन प्रिटेंडेड टू बी व्हेरी फ्रायटन्ड ऑफ देम. याचा अर्थ काय झाला की त्या माणसानं भिल्याचं नाटक केलं त्यांच्यासमोर. हे वाक्य होऊ शकतं, आहे की नाही? कारण ह्याच्यामध्ये द मॅन करता आहे, प्रिटेंडेड क्रियापद आहे. प्रिटेंड म्हणजे ढोंग घेणे, सोंग करणे. तर हे वाक्य सेपरेट होऊ शकतं, पण सबऑर्डिनेट क्लॉजचं वाक्य होत नाही. द मॅन प्रिटेंडेड टू बी फ्रायटन्ड ऑफ देम, बट सम क्लॉजेस डू नॉट मेक कम्प्लीट सेन्स बाय देमसेल्व्स. पण सबऑर्डिनेट बाकीचे काही क्लॉजेस असे आहेत की जे वाक्य बनवू शकत नाहीत ते स्वतः. उदाहरणार्थ, वेन द ट्रोजन्स ड्रॉग्ड हिम आउट. वेन द ट्रोजन्स ड्रॉग्ड हिम आउट म्हणजे जेव्हा ट्रोजन्सनी त्याला बाहेर काढलं. एवढं जर वाक्य आपण घेतलं तर त्याला अर्थ लागतोय का? नाही. म्हणजे त्याला ट्रोजन्सनी बाहेर काढलं, मग काय झालं हे सांगितलंय का? नाही. मग हे अर्थपूर्ण वाक्य होत नाही. म्हणजे या क्लॉजपासून एक अर्थपूर्ण वाक्य बनत नाही. म्हणून
सगळ्याच क्लॉजपासून वाक्य बनत नाही, काही क्लॉजेसपासून वाक्य बनतं. मग जे क्लॉजेस वाक्य बनवू शकतात ते मेन क्लॉज, आणि जे बनवू शकत नाहीत ते सबऑर्डिनेट क्लॉज. म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज काय असतं की ज्याला मेन ऑफ क्लॉज शिवाय अर्थ लागत नाही. फॉर एक्झाम्पल आता आपण बघितलं की व्हेन द ट्रोजन्स ड्रॉग्ड हिम आउट, जेव्हा ट्रोजन्सनी त्याला बाहेर ओढलं. दिस इज नॉट द कम्प्लीट सेंटेन्स, राईट. हे पूर्ण वाक्य होऊ शकत नाही. इट इज ओनली इफ वी रीड द एंटायर सेंटेन्स दॅट वी अंडरस्टँड व्हॉट इज बिईंग सेड. म्हणजे पूर्ण वाक्य जेव्हा आपण वाचू की वेन द ट्रोजन्स ड्रॉग्ड हिम आउट कॉमा द मॅन प्रिटेंडेड टू बी व्हेरी फ्रायटन्ड ऑफ देम, जेव्हा त्यांनी त्याला बाहेर ओढून काढलं तेव्हा त्या माणसानं भिल्याचं नाटक केलं. हे पूर्ण वाक्य मला मग अर्थ लागतं. म्हणजे पुढचं ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये मिसळू पुढच्या वाक्याचा भाग, त्यावेळेस त्याला अर्थ प्राप्त होईल की व्हेनला, जेव्हा. लक्षात येते का? तर हे पूर्ण वाक्य झालं. Thus we have seen that a clause is a part of a sentence and there are two types of clauses. मग आपल्या लक्षात येते की क्लॉज हा काय असतो? इट इज अ पार्ट ऑफ ए सेंटेन्स. हा पण सेंटेन्सचा एक भाग असतो, पण त्याच्यामध्ये काय काय असतं? नाउन अँड व्हर्ब, बरोबर. हां, मग अँड देर आर टू टाइप्स ऑफ क्लॉजेस. क्लॉजेसचे दोन प्रकार आहेत. फर्स्ट इज मेन क्लॉज अँड सेकंड इज सबऑर्डिनेट ऑर डिपेंडंट क्लॉज. म्हणायचं अवलंबून असलेलं क्लॉज, म्हणजे तो मेन याच्यावर अवलंबून असतो, त्याला मग डिपेंडंट म्हणायचं किंवा सबऑर्डिनेट. इट कॅन स्टँड बाय इट सेल्फ. म्हणजे इट कॅन स्टँड बाय इट सेल्फ म्हणजे मेन क्लॉजला, इट कॅन बी स्टँड बाय इट सेल्फ म्हणजे तो स्वतः वाक्य तयार करू शकतो, मेन क्लॉज. हां, सबऑर्डिनेट क्लॉज काय असतं? इट डिपेंड्स, अवलंबून असतो. ऑन कशावरती? च्यावरती अवलंबून असते. डिपेंड्स ऑन द मेन क्लॉज, मुख्य क्लॉजवरती अवलंबून असतो. अँड इज इनकम्प्लीट विदाउट इट, आणि मेन क्लॉज शिवाय तो अपूर्ण असतो. कशाला? सबऑर्डिनेट हा परिपूर्ण असत नाही, मेन क्लॉज हा परिपूर्ण असतो. Note that a sentence can have two or more main clauses or a main clause and one or more dependent clause, but we cannot have a sentence without a main clause. बघा काय म्हटलं की note that a sentence can have two or more main clauses. एका वाक्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त मुख्य क्लॉजेस येऊ शकतात, मेन क्लॉजेस येऊ शकतात. और ए मेन क्लॉज किंवा एक क्लॉज येऊ शकतो. अँड वन ऑर मोर डिपेंडंट क्लॉजेस, एक किंवा दोनपेक्षा जास्त मेन क्लॉजेस एका वाक्यामध्ये असू शकतात. पण वी कॅनॉट हॅव अ सेंटेन्स विदाउट ए मेन क्लॉज. पण मेन क्लॉज शिवाय वाक्य पूर्ण होत नाही. Then identify one example of a main clause and one example of dependent clause from page number 74. 74 पान नंबर काढा आणि त्याच्यामधून तुमच्यासाठी स्वाध्याय हा आहे की तुम्ही काय करायचं? आयडेंटिफाय करायचे, शोधून काढायचे, ओळखायचे. काय? डिपेंडंट क्लॉज अँड मेन क्लॉज अँड डिपेंडंट क्लॉज फ्रॉम पेज नंबर 74. 74 पानावरती वाक्यामधून तुम्ही मेन क्लॉज आणि डिपेंडंट क्लॉज किंवा सबऑर्डिनेट क्लॉज हे क्लॉजेस तुम्ही शोधून काढायचे आहेत. तर हे बघितलं आपण फ्रेज आणि क्लॉजबद्दल आज आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. तर पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही फ्रेजेस आणि क्लॉजेस शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.